श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र आपल्या आयुष्यातून वाईट शक्तींचा नाश करतो. आज तुमच्या धकाधकीच्या जीवनातून स्वामींसाठी थोडा वेळ जाऊ द्या. हा मंत्र अवश्य ऐका. या मंत्रामुळे कितीही मोठमोठ्या संकटांचे निवारण होईलच. सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थांचा हा मंत्र ऐका. येत्या 21 दिवसात तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. हा व्हिडिओ साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांना योजना करून तुमच्या समोर आणला आहे. एक लक्षात ठेवा, हा व्हिडिओ योगायोगाने तुमच्या समोर आला नाही. या व्हिडिओकडे दुर्लक्ष म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारणे होय. स्वामी म्हणतात, मी तुला सर्व काही देण्यास आलो आहे, पण एक पाऊल व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याकडे टाक. मी 1000 पावले तुझ्या सोबत चालेन. तुम्ही रडून केलेल्या प्रार्थना देवाने ऐकल्या आहेत. तुमच्या आयुष्यात येणारे दिवस आनंदाने, प्रेमाने आणि प्रचंड शांतीने भरलेले असतील. स्वामी म्हणतात, मी तुझ्या आयुष्याला सुखाने आणि चमत्काराने भरून टाकेन. स्वामी म्हणतात, पुढील 20 मिनिटे माझ्यासोबत राहा. हे माझे शब्द तुझ्या कुटुंबाचे रक्षण करतील आणि तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करतील. स्वामी म्हणतात, तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस. मी तुझ्यावर कसलेच संकट येऊ देणार नाही. कितीही मोठे दारिद्र्य, गरिबी, कर्ज, दुःख, आजार मी समूळ नष्ट करून टाकेन. तू प्रार्थना करण्याआधीच माझी कृपा आशीर्वाद तुझ्याकडे पोचला असेल. ज्या चमत्काराची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, तो चमत्कार आता तुमच्या जवळ येतोय. तुम्ही आज वेळ देऊन विश्वासाने ऐकलेला हा मंत्र, ही वेळ कधीही वाया जाणार नाही. तुम्ही जो वेळ दिला त्यापेक्षा दुपटीने तुम्हाला याचे फळ मिळणार आहे. शांत मनाने, शांत आत्म्याने हा मंत्र ऐका आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार होतो. हा साधा सुद्धा मंत्र नसून या मंत्राला हलक्यात घेऊ नका. हा स्वामी महाराजांचा अतिशय रहस्यमय आणि शक्तिशाली मंत्र आहे. मनात कोणतीही शंका ठेवू नका. विश्वासाने हा मंत्र ऐकून पहा. विश्वासाने हा मंत्र ऐकल्याने तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात सर्व काही मिळेल. तुमच्या खांद्यावर असलेले कर्जाचे ओझे आता कमी होणार आहे. हा काळ तुमच्या जीवनात शांती आणि समृद्धी आणण्यासाठी आहे. स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद, त्यांची कृपा तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून टाकेन. तुम्ही हरला असाल, थकला असाल, चिंतेत असाल, पण आता काळजी करू नका, कारण आता तुमचे दिवस बदलणार आहेत. तुम्ही खूप काही प्रयत्न केले पण तरीही काही साध्य झाले नसेल तर एकदा हा मंत्र ऐकून पहा. या मंत्राचा जप करून पहा. तुमच्या नशिबाचे दार उघडण्याची वेळ जवळ आली आहे. मंडळी, शक्य असल्यास सलग 3 दिवस हा मंत्र सकाळ आणि संध्याकाळ ऐकून पहा. तुमची प्रत्येक प्रार्थना आज देवापर्यंत पोहोचणार आहे. मंत्र ऐकताना तुमची जी काही इच्छा आहे ती देवासमोर व्यक्त करा. ती तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते.
आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री धनाय गृहे
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः।